नमस्कार, मी समृद्धी आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। गुढीपाडव्यानिमित्त तुम्हाला सगळ्यांना मराठी नवीन वर्षाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा। तुम्हाला हे वर्ष आनंदात जाओ, सगळ्यांना सुख, शांती, आरोग्य, ऐश्वर्य मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना। आज मराठी नवीन वर्षानिमित्त मी कवितेऐवजी एका वेगळ्या विषयावरती बोलणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आजचा विषय आहे की आपली स्वप्न पूर्ण का होत नाही। जेव्हा आपलं एखादं स्वप्न पूर्ण होत नाही तर आपण परिस्थितीला, आई वडिलांना, आपल्या कॉलेजला, शिक्षण संस्थेला, कोणाला तरी दोष देतो। आपण देवालाही सोडत नाही, आपण दोष देऊन मोकळं होतो आणि ते स्वप्न तिथेच संपवून टाकतो। आणि मी सुद्धा खूप दिवस तुमच्यासारखंच माझ्या परिस्थितीलाच दोष देत राहिले। पण या गोष्टीवरती जेव्हा मी स्वतः विचार केला तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की हा मागचं जे वेगळंच एक कारण आहे ज्याच्यामुळे खरंच आपली स्वप्न पूर्ण होत नाही। आणि ते कारण काय आहे तेच मी आज तुम्हाला सांगणार आहे। आपलं स्वप्न पूर्ण न होण्याचं सगळ्यात महत्त्वाचं आणि मूळ कारण काय असेल तर तो म्हणजे आत्मविश्वास। जेव्हा आपण कोणतंही स्वप्न बघतो, मग ते मोठं असू दे किंवा छोटं असू दे, त्याची सुरुवात होते इच्छेपासून। एक असते इच्छा आणि दुसरा असतो विश्वास। पण आपण फक्त इच्छेकडेच बघतो, त्याच्या मागे जो दडलेला विश्वास असतो त्याच्याकडे आपण बघतच नाही। आपण फक्त एक इच्छा मनामध्ये ठेवून देतो की पूर्ण होईल की नाही होईल यामध्ये आपण अडकलेलो असतो आणि आपल्याला समजतही नाही की आपलं ते स्वप्न पूर्ण का झालं। आणि फक्त आत्मविश्वासामुळेच आपलं स्वप्न पूर्ण होत नाही आणि फक्त आत्मविश्वासामुळेच आपलं स्वप्न पूर्ण होऊ शकतं। हीच सगळ्यात खरी गोष्ट आहे। आपली परिस्थिती कोणती आहे, आपल्याकडे किती पैसे आहेत, आपण किती एज्युकेशन घेतलंय, आपल्याला किती इंग्लिश येतं, आपण कुठल्या शाळेतून शिकलोय, कोणत्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलंय, काहीच मॅटर करत नाही। आपला जर स्वतःवरती विश्वास असेल तर कुठल्याही परिस्थितीमधून आपण आपलं स्वप्न पूर्ण करू शकतो। आणि आपला जर स्वतःवरती विश्वास नसेल तर कितीही चांगली परिस्थिती असेल, कितीही अनुकूल वातावरण असेल तरी सुद्धा आपलं स्वप्न कधीच पूर्ण होत नाही। माझ्या मते तरी इच्छा किंवा तुमची जी विश आहे ती एक बी आहे, बीज आहे, आणि तुमचं जे स्वप्न पूर्ण होणार आहे त्या बी पासून झालेलं झाड आहे ज्याला फळं येणार आहेत। आणि विश्वास ही अशी गोष्ट आहे की ती रोज जेव्हा तुम्ही त्या झाडाला खत पाणी देता तेव्हा ते झाड खूप जास्त बहरतं आणि त्याला छान फळं येतात, फुलं येतात। तसंच विश्वास ही अशी गोष्ट आहे की त्या बीसाठी लागणारं खत पाणी आहे। तुम्ही जेव्हा तुमच्या इच्छेला विश्वासाची जोड देता तेव्हा तुमची स्वप्न पूर्ण होतात, तुमच्या स्वप्नात तो बहर येतो आणि तुम्हाला जे हवंय, तुमची जी इच्छा आहे ती पूर्ण होते। त्यामुळे आयुष्यामध्ये कोणतंही मोठं स्वप्न बघायला घाबरू नका, कोणतीही मोठी इच्छा ठेवायला अजिबात घाबरू नका की हे मला मिळेल की नाही मिळेल। फक्त एवढा आत्मविश्वास ठेवा की ही गोष्ट माझ्यासाठी बनलेली आहे, ही माझीच आहे, ही माझ्या हक्काची आहे, ही मी डिझर्व करतो आणि ही मला नक्की मिळेल। आणि हो, तुमची सगळी स्वप्न पूर्ण होतील जर तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवला। त्यामुळे आजपासून आपण स्वतःवरती विश्वास ठेवूया, मोठी स्वप्न बघूया आणि ती पूर्ण करण्यासाठी सगळे प्रयत्न करूया। थँक्यू। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कळवा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी मी तुमचे मनापासून आभार मानते। तुमची अशी कोणती स्वप्न आहेत जी फक्त आत्मविश्वासाच्या जोरावरती पूर्ण झालेली आहेत, आणि अशी कोणती स्वप्न आहेत की सगळी परिस्थिती अनुकूल असूनही फक्त आत्मविश्वास नसल्यामुळेच ती तुटलेली आहेत, हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा।